नमस्कार. न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सीडीपीओ मुलाखतीमध्ये आयसीडीएस स्कीमच्या अनुषंगाने काय प्रश्न उमेदवारांना विचारले जाऊ शकतात त्याचा एक अंदाज उमेदवारांना यावा या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये या संदर्भातील सर्व बाबी आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ सर्वच मुलाखत देणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे, कारण आयसीडीएस संदर्भातील प्रश्न हे फक्त मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका यापुरतेच मर्यादित न राहता सर्वच उमेदवारांसाठी संदर्भात प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात. कारण आपण ज्या पदावर जाणार आहोत त्या पदाची मुख्य जबाबदारीच एकात्मिक बालविकास सेवा योजनेचं अंमलबजावणी करणे हे आहे. त्यामुळे त्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवा आणि त्याचे लाभार्थी या अनुषंगाने 100% प्रश्न एक्सपेक्टेड आहे. यापूर्वी सुद्धा मी उल्लेख केलेलाच आहे की आतापर्यंत लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीच्या अनुभवावरून एक गोष्ट दिसून येते की त्या डिपार्टमेंटचे जे काही कमिशनर असतील किंवा सचिव महोदय असतील त्या ठिकाणी पॅनल मेंबर म्हणून आयोगाच्या विनंतीवरून उपस्थित राहत असतात आणि ते डायरेक्ट तुम्हाला योजनांच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आपल्या मुलाखत पॅनलमध्ये सुद्धा आयसीडीएस कमिशनर किंवा डब्ल्यूसीडीच्या कमिशनर उपस्थित राहू शकतात किंवा सचिव महोदय किंवा उच्च पदस्थ अधिकारी कोणी उपस्थित राहू शकतात. हे डिपेंड करेल, फक्त मी एक अंदाज व्यक्त केलेला आहे. मग जनरली काय होतं की डिपार्टमेंटची अनुषंगाने जे एखादी प्रश्न किंवा योजनेच्या अनुषंगाने जेव्हा प्रश्न येतो त्यावर उपप्रश्न सुद्धा काही पॅनल मेंबरकडून 100% विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे या अनुषंगाने आज मी तुम्हाला सविस्तर त्याचा एक अंदाज इथे देणार आहे आणि तुम्हाला हे 100% लक्षात येणार आहे. सीडीपीओ इंटरव्ह्यूच्या अनुषंगाने मी यापूर्वी सुद्धा काही व्हिडिओज बनवलेले आहेत, ते आपल्या यूट्यूबला प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत, त्या आवर्जून नक्की बघा. अगदी बारीक सारीक गोष्टींवर सुद्धा मी तुम्हाला माहिती शेअर केलेली आहे. ओके, इवन ड्रेस कोड पासून तर इवन आपलं कंटेंट डिलिव्हरी असेल किंवा पर्सनॅलिटीचं रिफ्लेक्शन कसं जाणवतं हे सुद्धा मी यामध्ये सांगितलेलं आहे. न्यू इंडिया करिअर फोरमद्वारा सीडीपीओ मुलाखतीच्या अनुषंगाने नाव नोंदणी सुरू आहे. सदर मुलाखती प्रत्यक्ष ऑफलाईन स्वरूपात पुण्यात 1-to-1 कन्व्हर्सेशनद्वारे हे सुद्धा घेतलं जातात आणि ऑनलाईन झूम मीटिंगद्वारा सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. सॅटर्डे आणि संडे, कारण तुम्ही सर्वजण शासकीय कर्मचारी असल्यामुळे तुम्हाला वेळ सॅटर्डे संडे असतो आणि तुमच्याच विनंतीवरून आपण सॅटर्डे संडे सुरू केलेला आहे. तर यामध्ये 13 आणि 14 जूनची नोंदणी जी आहे ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. सद्यस्थितीत 20-21 आणि 27-28 नाव नोंदणी सुरू आहे. आपली नाव नोंदणी तुम्ही करू शकता, त्याची प्रोसेस इथे दिलेली आहे. कॉम्प्रेहेन्सिव्ह अप्रोचने तुम्हाला पूर्णपणे मुलाखतीसाठी गायडन्स केलं जाईल आणि ही मुलाखतच तुम्हाला मॉक इंटरव्ह्यू दिल्यानंतर लक्षात येईल की आपण तयारी नक्की कशा पद्धतीने करायची आहे. सर्वांसाठी एकच साचा असं काहीही नसतं, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे 1-to-1 कन्व्हर्सेशन फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे मॉक इंटरव्ह्यू फार महत्त्वाचा आहे. यामध्ये बघा, मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलेलं आहे की आपली तयारी ही फक्त एकसुरी पद्धतीने असता कामा नये. म्हणजे आपण आपल्या एज्युकेशन बॅकग्राऊंडवर सुद्धा काम करायचं आहे. आपण ज्या ठिकाणी ज्या पदावर काम करत आहोत त्याच्या पदाच्या जबाबदाऱ्या, आपण ज्या पदावर पुढे जाणार आहोत त्या पदाच्या कार्यजबाबदाऱ्या, त्या अनुषंगाने आपल्यावर येणारी जबाबदारी आणि काही ओपिनियन बेस्ड क्वेश्चन्स. म्हणजे असं नाही की ही योजना कधी सुरू झाली सांगा, असं नाही आहे. त्या योजनांचं इम्प्लिमेंटेशन करताना काय आव्हानं येत आहेत, एखादी संदर्भ सेवा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं म्हटलं की एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ज्या सेवा पुरवल्या जातात त्या सेवा कोणत्या आहेत, मग तुम्ही यामध्ये सांगू शकता आणि तुम्हाला ते तोंडपाठच असणार आहे अशी अपेक्षा सुद्धा आहे. ओके, त्यामध्ये लसीकरण असेल, पूरक पोषण आहार असेल, आरोग्य तपासणी आहे, आरोग्य व पोषण आहार शिक्षण आहे, संदर्भ सेवा आहेत आणि अनौपचारिक पूर्व प्राथमिक शिक्षण आहे. हे तुम्हाला तोंडपाठच असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जेव्हा याचा तुम्ही उल्लेख करता त्यावर 100% मग याचे लाभार्थी कोण, ओके, त्यांना काय लाभ दिला जातो, तो किती दिवस दिला जातो, मग तो लाभ मिळावा या अनुषंगाने जो लोकसेवा हक्क अधिनियम आहे त्यामध्ये किती दिवसांची त्याच्यामध्ये कालमर्यादा दिलेली आहे. ओके, हा सुद्धा भाग महत्त्वाचा आहे. म्हणून एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अनुषंगाने आपण कॉम्प्रेहेन्सिव्ह तयारी यामध्ये अपेक्षित आहे. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की मी काही क्वेश्चन्स यामध्ये काढलेले आहेत, त्या अनुषंगाने मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगेल आणि काही गोष्टी हे मॉक इंटरव्ह्यूमध्ये सविस्तर त्यावर चर्चा होईलच 100%. ओके, तर यामध्ये बघा, अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका यांनी एखादा उमेदवार असा गृहीत धरा की अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका समोर बसलेली आहे, आता असंच गृहीत धरा, ठीक आहे, आणि त्यांना पॅनल मेंबरकडून प्रश्न विचारले जात आहेत. आता एखाद्या उमेदवाराला असा प्रश्न आला की तुम्ही पर्यवेक्षिका आहात, बरोबर आहे, मग तुम्ही पर्यवेक्षणामध्ये काय करता, काय जबाबदारी तुमच्याकडे दिलेली असते. एखाद्या अंगणवाडीचं पर्यवेक्षण करणं म्हणजे सुपरविजन करणं, याचा अर्थ काय होतो, तुम्ही दरमहा किती अंगणवाड्यांना भेटी देत असता. मग आता तुम्ही ज्या बीटमध्ये काम करता त्या बीटमध्ये सॅम अंतर्गत येणारी तीव्र कुपोषित बालकं किती आहेत. ओके, म्हणजे हा दुसरा तिसरा प्रश्न झाला, मग तुम्ही त्याला उत्तर देत जाता, बरोबर आहे. मग त्यावर काही सब क्वेश्चन सुद्धा तयार होत जातात. ओके, मग जेव्हा आपण कुपोषणाच्या अंगाने जेव्हा विचार करतो, लक्षात घ्या, आता मी इथे डायरेक्ट चित्र तुम्हाला दाखवतो. ओके, आता कुपोषित मूल या अंगाने जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आपल्याला
अतिशय केअरफुली रिस्पॉन्ड करायचा, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके. मग जेव्हा तुम्हाला असं विचारलं जातं की तुमच्या बीट अंतर्गत तीव्र कुपोषित वर्गामध्ये काही मुलं आहेत का, ओके, मग आहेत, मग त्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, विभागाची कुठली योजना जी यावर बारकाईने लक्ष देते. ओके. मग त्याच्यामध्ये हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. किंवा जर तुम्ही अमृत आहार योजनेअंतर्गत येत असाल तर अमृत आहारवर सुद्धा क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहेत. मग एखादा बालक किंवा एखादा बालक जर कुपोषित असेल तर त्यासाठी एखादी पाककृती असेल, मग ती पाककृती सांगा. उदाहरणार्थ आता मीच जर तुम्हाला एखादा प्रश्न विचारणार असेल तर 100% अमायलेज युक्त पीठ तयार करण्याची प्रक्रिया सांगा असं मी विचारणार आहे. मग तुम्हाला ते उत्तर देणं अपेक्षित आहे. ओके. त्यानंतर आता जसं मी तुम्हाला अंगणवाडीच्या सुपरविजनचा उल्लेख केला, त्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षण करण्यासंदर्भात सुद्धा आपले शासन निर्णय आहेत, त्याचे विभागाचे पत्र आहेत. तुम्हाला हे सुद्धा माहीत असावं की ब्लॉक लेवलवर किंवा जिल्हा लेवलवर किंवा तालुका लेवलवर सुद्धा त्याची समिती असते आणि त्या समितीच्या बैठका सुद्धा अपेक्षित असतात. ओके. त्यानुसार मागे लोकलेखा समितीमध्ये यावर चर्चा झाली की अशा बैठकाच घेतल्या जात नाहीयेत. तर त्याच्यामुळे 100% इथे सुद्धा म्हणजे सुपरविजन करायचंय म्हणजे नक्की काय करायचंय, मग कुठल्या गोष्टीच्या नोंदणी, कुठल्या अहवाल जे आहेत ते त्यामध्ये हे करावे लागतात, मेंटेन करावे लागतात, त्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. अंगणवाडीच्या अनुषंगाने जर बेसिकच प्रश्न एखाद्या मुख्य सेविकेला विचारला किंवा एखाद्या उमेदवाराला विचारलं की अंगणवाडीमध्ये किती प्रकारचे रजिस्टर असतात, ओके, त्यामध्ये काय नोंदी घेतल्या जातात, मग ह्या सगळ्या नोंदणी आपल्याला ई नोंदी नाही करता येणार का? मग आज रोजी काय प्रकारच्या ज्या नोंदी आहेत त्या ई नोंदी केल्या जात आहेत, म्हणजे गॅझेटचा वापर करून केल्या जात आहेत, यावर सुद्धा प्रश्न एक्सपेक्टेड आहेत. ओके. त्यासोबतच म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखादं गाव आहे आणि त्या एखाद्या गावामध्ये त्या गावाची लोकसंख्या 1000 आहे. मग त्या 1000 लोकसंख्येसाठी किती अंगणवाड्या असू शकतात? ओके. एखादा पाडा आहे, आदिवासी पाडा आहे आणि त्या ठिकाणी 150 ते फक्त 400च लोकसंख्या आहे. म्हणजे साधारण असं गृहीत धरा की 150 ते 400 मध्ये साधारण 300 लोकसंख्या आहे. मग त्या 300 लोकसंख्येसाठी आपल्याला अंगणवाडी स्थापन करता येईल का? किंवा मग त्यासाठी काय प्रस्ताव आपल्याला तयार करावा लागेल, तो कुणाकडे द्यायचा, असे काही सब क्वेश्चन सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात. कारण तुम्ही ऑलरेडी वर्किंग आहात आणि तुम्हाला याविषयीची कल्पना आहे. ओके. आता त्यानंतर बघा, जेव्हा उल्लेख आरोग्य विभागाचा सुद्धा येईल किंवा आता यामध्ये आरोग्याच्या अनुषंगाने काम करणारे कर्मचारी असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला आरोग्य विभाग आणि ICDS यांचा समन्वय कसा असतो, बरोबर आहे. त्यानंतर अतिरिक्त लोकसंख्या जर असेल एखाद्या ठिकाणी तर मग त्यासाठी अंगणवाडी स्थापन कशी केली जाते. त्यानंतर अंगणवाडीच्या अनुषंगाने जर एखादा प्रश्न आला तर तुम्हाला परत एकदा एखाद्या अंगणवाडीला सपोजली 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यांना आता दर्जावाढ करायची आहे, मग त्यासाठी काय केलं जाईल. ओके. हा एक भाग त्याच्यामध्ये असेल. ओके. विविध योजनांचे इम्प्लिमेंटेशन सद्यस्थितीत अंगणवाडीच्या माध्यमातून होत आहे, त्या अंतर्गत विविध लाभ दिले जात आहेत. तर जसं की आता फॉर एक्झाम्पल तुम्ही अमृत हा तर भाग बालकांसाठीचा आहे, परंतु तुम्हाला या जे प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे, लाडकी बहीण, तर हा खूप एक सेपरेट विषय होईल. म्हणजे मी तुम्हाला त्या प्रत्येक उमेदवारासोबत जेव्हा डिस्कशन होईल तेव्हा मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगणारच आहे. परंतु लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने तुम्हाला प्रॉपरली म्हणजे एक डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन्स तुम्हाला येतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल यापूर्वी सुद्धा आयोगाने विचारलेलं आहे, लाडकी बहीण योजना बंद करायला पाहिजे का, लाडकी बहीण योजनेमुळे कुठेतरी तिजोरीवर ताण येतंय का. म्हणजे थोडंसं तुम्हाला चेक केलं जात आहे त्या ठिकाणी की तुम्ही त्याकडे कसं बघता. एक गोष्ट लक्षात घ्या, आता तर ज्या 80 लाख ज्या लाभार्थी आहेत ज्यांना वगळण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने वेगळ्या स्वरूपाचे प्रश्न मी तुम्हाला मॉकमध्ये विचारणार आहे. ओके. तर त्याची सुद्धा तुम्ही नक्की तयारी ठेवा. अंगणवाडीच्या अनुषंगाने बरेच प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. त्याच्यामध्ये परसबाग असेल, एखादी परसबाग फुलवण्यासाठी जागा उपलब्ध नसेल तर मग काय करावं लागेल. अंगणवाडीमध्ये शिजणारा गरम ताजा आहार आहे, तो त्याचा तुम्ही आस्वाद घेतला आहे का. ओके. किंवा एकंदरीत जर तुम्ही याच्यामध्ये पाहिलात तर महाराष्ट्रातील सर्व अंगणवाड्या स्मार्ट का नाही आहेत, म्हणजे अशी कुठली योजना आहे का महाराष्ट्रामध्ये जी अंगणवाडीला स्मार्ट करण्यासाठी ती योजना पर्टिक्युलर आणण्यात आलेली आहे. मग एखादी अंगणवाडी स्मार्ट करण्यासाठी त्याला किती खर्च येतो. ओके. मग लसीकरणाच्या अनुषंगाने काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता बघा, अंगणवाडी हा जर एक मुद्दा आपण घेतला तर अंगणवाडीच्या अनुषंगाने विविध प्रश्न त्या ठिकाणी तयार होतात. आपण पोषणाच्या अनुषंगाने पुढे बघणार आहोत, परंतु अंगणवाडीच्या अनुषंगाने या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. एक सुपरविजनच्या अनुषंगाने असेल, त्यासोबतच इन्फ्रास्ट्रक्चरच्या अनुषंगाने असेल, पाककृतीच्या अनुषंगाने काही प्रश्न मी तुम्हाला सांगितलेत, काही रजिस्टर जे असतात त्या अनुषंगाने तुम्हाला सांगितलेत. तुम्हाला अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने सुद्धा काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके. त्यानंतर अजून एक दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे, जसं की पोषण ट्रॅकरचं तुमचं जे ॲप आहे त्या अनुषंगाने सुद्धा त्यामध्ये काय अडचणी येतात. आता अंगणवाडी सेविकांची मागणी असते की आम्हाला
वायफाय द्या, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर द्या. ओके, इथे सुद्धा तुम्हाला अंगणवाडी सेविकांच्या अडचणी काय आहेत, त्या तुमच्याकडे काय व्यक्त करतात, या अनुषंगाने सुद्धा तिथे चर्चा होऊ शकते. आणि आता अलीकडे गर्भाशयमुख कर्करोग जनजागृती अभियान जो 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींसाठी राबवण्यात आलेला आहे, त्या अनुषंगाने गावातील रिस्पॉन्स कसा होता, या अनुषंगाने सुद्धा एखादा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. ओके, आता नवसंजीवनी प्रकल्प असेल तर मग तुमचे किती प्रकल्प सद्यस्थितीत आहेत नवसंजीवनीचे, तो एक भाग त्यामध्ये ठिकाणी येऊ शकतो. त्यासोबतच तुम्हाला इथे अंगणवाडीमध्ये जर एखादा शिल्लक धान्य राहिलेलं असेल तर मग शिल्लक धान्याचं काय केलं जातं. महाराष्ट्रातील एकंदरीत अंगणवाड्यांची स्थिती पाहिल्यानंतर अंगणवाडीमध्ये कुठल्या सेवा चा अजून समावेश व्हावा असं तुम्हाला व्यक्तिशः वाटतं, म्हणजे असा एखादा मुद्दा त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करता येऊ शकतो. विविध सेवा अंतर्गत सपोज आता बेबी केअर किटचा उल्लेख जर झाला, बघा प्रत्येक ठिकाणी तिथे मर्यादित वेळ असतो, एक साधारणतः 8 ते 10 मिनिटांमध्ये आपलं हे सगळं होत असतात. मग सगळेच प्रश्न हे स्कीम रिलेटेड नसतात, परंतु जसजसा उल्लेख होईल तसतशा पद्धतीने क्वेश्चन्स येत जातील, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामध्ये एक सर्वात अलीकडचा जो महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे ECCE जे धोरण आहे, तर या अनुषंगाने जे आपल्याकडे कार्यक्रम राबविले जात आहेत त्यामध्ये नवचेतना असेल किंवा आधारशिला जो काही अभ्यासक्रम असेल, तर त्यावर सुद्धा क्वेश्चन्स मी तुम्हाला 100% त्याची तयारी यामध्ये विचारणार आहे, त्यावर तुम्हाला एक्सप्लेनेशन सुद्धा देणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने अंगणवाडीच्या अनुषंगाने काही प्रश्न येतील. लसीकरणाच्या अनुषंगाने सुद्धा प्रश्न येतील. तुम्हाला चार्ट विचारला जाईल की लसीकरण कसं कुठल्या महिन्यात कुठलं केलं जातं, गोवरची लस कधी दिली जाते, असा जर डायरेक्ट प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला तर. ओके, बेबी केअर किट अंतर्गत ज्या सुविधा दिल्या जातात त्याच्यामध्ये किती प्रकारच्या वस्तू असतात. ओके, मग तुम्हाला म्हटलं शॅम्पू दिला जातो का, म्हणजे असे सब क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. ओके, तर हा याची एक तयारी ठेवा. मग तुम्हाला CDPO एक क्रोनॉलॉजिकल जर विचारलं की मग तुमचे आता तुम्ही पर्यवेक्षिका आहात किंवा तुम्ही मुख्य सेविका आहात, मग तुमच्यावर नियंत्रण कोणाचं असतं, मग त्यांच्यावर कोणाचं नियंत्रण असतं, अशी एक थोडंसं क्रोनॉलॉजी पण या अनुषंगाने येऊ शकतं. ओके, तर ही एक तयारी ठेवा. त्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतं की पोषण या घटकाने सुद्धा मी काही तुम्हाला क्वेश्चन्स विचारणार आहे. जर एखादा मुद्दा असं जर विचारलं की तुम्हाला म्हणजे आता मल न्यूट्रिशन, यामध्ये अंडर न्यूट्रिशन हा भाग तर आहेच, बरोबर आहे की नाही. मग ओव्हर न्यूट्रिशन म्हणजे ज्याला आपण असं म्हणूया की कुपोषणामध्ये अतिपोषण हे येऊ शकतं का. ओके, तर हा एक मुद्दा तुम्ही त्याच्या अनुषंगाने तयारी ठेवा. मग त्याच्यासाठी सॅम आणि मॅमची जेव्हा आपण त्याची मोजणी करतो त्याच्यासाठी काही पॅरामीटर्स असतात, मग त्या पॅरामीटर्सच्या अँगलने तयारी असावी असं मला वाटतं. पोषण म्हणजे जो न्यूट्रिशनच्या अनुषंगाने जेव्हा आपण तयारी करतो, जनरली काय होतं की आता एक जनरल स्टेटमेंट तुम्हाला विचारलं जाईल, भारतीय लोकांच्या आहारामध्ये प्रथिनांचं प्रमाण कमी आहे असं तुम्हाला वाटतं का. मग तुम्ही म्हणाल की हो नाही, हे काहीतरी त्याला साधक बाधक उत्तर द्याल. मग त्या अनुषंगाने तुम्हाला मग प्रोटीन्स आणि एकंदरीत जो काही भाग आहे त्यावर क्वेश्चन्स त्यामध्ये येऊ शकतात. ओके, मायक्रो न्यूट्रिशन्स म्हणजे काय आहे, विटॅमिन्स असतील किंवा मिनरल्स असतील, म्हणजे तुम्हाला फार ते खोलात घेऊन जाणार नाही, परंतु त्या अनुषंगाने एखादा प्रश्न आला तर त्यावर 100% सब क्वेश्चन्स हे येऊ शकतात. अलीकडे मिलेट्स हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि त्यामुळे मिलेट्सवर क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात, ही गोष्ट लक्षात घ्या. पोषण हा भाग महत्त्वाचा आहे. ओके, न्यूट्रिशन हा भाग महत्त्वाचा आहे, त्याची तुम्ही तयारी करा. आणि 100% या अनुषंगाने जेव्हा जेव्हा तुम्हाला क्वेश्चन्स विचारलं जाईल, बघा काय होतं, आपण कंटेंट असणं म्हणजेच ती गोष्ट परफेक्ट आहे असं नाहीये, ती कंटेंटची डिलिव्हरी करता आली पाहिजे. मग ती डिलिव्हरी क्वालिटी जर सुधारता आली तर त्यावरच जास्त म्हणजे एक भर द्यायला पाहिजे असं मला व्यक्तिशः वाटते. ओके, सो अशा पद्धतीने या गोष्टीवर तुम्ही फोकस करा. इतर काही मुद्दे जे WCDच्या अँगलनी आहेत, जसे की कायदे असतील, म्हणजे त्यामध्ये कौटुंबिक हिंसाचार असेल किंवा हा जो अँगल आहे हा नंतरच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे पुढे. ओके, तर तुम्ही जर याच्यामध्ये नाव नोंदणी करू इच्छित असाल तर 100% लवकरात लवकर करून घ्या. 20, 21 आणि 27, 28 20ची नोंदणी तर आता बऱ्यापैकी पूर्ण होत आलेली आहे. 21, 27, 28 मिळू शकतं, त्यामुळे तुम्ही ॲज सून ॲज पॉसिबल याच्या नोंदणी करा. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू सो मच. ओके.